इकडं ही छोटी छोटी गवार आहे, इथं गवार, ही शेपू आहे आणि इथं थोडी कोथिंबीर. इकडं मुळं लावलेत, श्रावण सोमवारला मुळं बरोबर आलेत आता, छोटे छोटे. का सर्वांना, तर माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आज आम्ही आलो आहे माळवं काढायला, म्हणजे भाजीपाला न्यायला. आज तरी काय उद्या सोमवार आहे, तर आज भाजी काढून एकाच टायमाची, आज संध्याकाळची फक्त भाजी बनवायला तेवढंच नेणार आहे. आणि सकाळच्या डब्यासाठी पण मुलांच्या थोडी भेंडी तोडणार आहे मी. तर मी दाखवते थांबा तुम्हाला. म्हणजे पूर्णपणे शेतीमध्ये म्हणजे ऊस लावलाय आणि मग पालेभाज्या लावायला जागा नव्हती. मग आम्ही काय आयडिया केली आणि काय डोकं चालवलं. अगं पेरू कशाला आहे, खाली बघा अगं, तुडवू नका. तर इकडं बघा, पेरूसाठी रोजची कटकट कटकट असते. हे झाड माझं, ते झाड माझं, आणि ती बघा त्याचं काय नाही, त्याला झाडच नाही. इकडं झाड आहे पेरूचं, एवढं कच्चे पेरू आहेत आणि छोटे छोटे पेरू आहेत, तरी सुद्धा त्या पेरूला भांडणं आहेत. चला तर मग मी काय करते आता दाखवते. म्हणजे मी भेंडी अगोदर डब्यासाठी तोडून घेणार आहे, बाकीचं काय थोडा चुका काढून घेणार आहे. इकडं ही आहे भेंडी, इकडं ही छोटी छोटी गवार आहे, इथं गवार, ही शेपू आहे आणि इथं थोडी कोथिंबीर. इकडं मुळं लावलेत, श्रावण सोमवारला मुळं बरोबर आलेत आता, छोटे छोटे. इकडं पावट्याचं वेल आहे, तो एकच आलाय. हा पावट्याची फुलं, याला फुलं पण लागलेत बा. इकडे चुका आहे, चुका आणि शेपू मिक्स भाजी केली ना लय भारी लागते, म्हणजे भाजी चवीला. इकडं काकडीचा वेल आहे, पूर्णपणे उलटा पालट केलाय लेकरांनी. हे त्यांचं असंच असतंय, त्यांना काय आणायला कोथिंबीर लावली ना सर तुडवून टाकणार, काहीतरी करणार. तरी शेवग्याची झाड आले, छोटं छोटं शेवग्याची झाड आहे. आणि आता म्हणजे सकाळपासून आबाळ आलेलं होतं आणि आता थोडंसं ऊन पडलंय, कवळं ऊन आहे. 5:30 वाजलेत. आणि तांदूळशाची भाजी दाखवते मी तुम्हाला. एकच आलंय तांदूळ, आणि तेवढी किती करायची आणि कुणाला द्यायची. तर किती छान आले बघा, कोळी म्हणजे थोडी निभार व्हायला लागली बघा. इकडं पालकाची भाजी आहे, एकच झाड आले, मी सॉरी आपलं एकच फूल लागलंय आणि कळ्या भरपूर आहेत. मी काटं लावून घेतले होते, तर पहा तुम्ही वाऱ्यानं पूर्णपणे पडलंय तसं. इकडं तिकडं काहीतरी आधार द्यायला लागेल, काठी वगैरे मोठी लावायला लागेल. कुठं आहे फुल बघू. हे पहा, मी तुम्हाला फुल दाखवायला आले होते, पण हे तोडून घेतले, हिनं तोडून घेतलं. आता लाव गजरा कराय पुरती भेळ निघतंय. हँडशेक डील ओके करू आपण. आणि मी आता तुम्हाला दाखवते, दोडक्याचा वेल आहे ना, तो एक दाखवते. आणि पहिल्या जागी म्हणजे पहिला पण एक मी व्हिडिओ काढला होता, माळवं लावलं होतं, पालेभाज्या लावलेल्या. शेवला असा एक वेल, इकडं असं थोडी फुलं लागल्यात, पण ह्याला दोडगा कधी लागायचा. आता फुलं लागणार, मग सगळ्या भाज्या सोबतच येणार. आता सगळ्या सोबत लावलेत म्हणजे सगळ्या सोबतच येणार आहेत. हे पहा इकडं ह्याला फ्लावरिंग लागलंय किती, म्हणजे शेंगाचं सेटिंग काय झालेलं दिसत नाही. आणि आता मी दाखवते तुम्हाला, इथं पहा पाठीमागं कसलं भारी वाटते ना, म्हणजे घर वगैरे झाल्यावरती त्याच्यानंतर झाडं पण मोठी होणार, सावली वगैरे मस्त वाटणार आहे त्यावेळेस पण. आणि आता मी आले पहिल्या ठिकाणी, पहिल्या जिथं माळवं लावलं होतं आम्ही, पालेभाज्या लावलं होतं ना तिथं. आणि तिथं काय पूर्णपणे हराळीच होती, मग ती काय आता औषध मारून घेतले. पाऊस तर काय पडलाच नाही, जिथं नको तिथंच पाऊस पडतोय, जिकडं पाहिजे तिथं नाही पडत. एकच मिरचीचं झाड आहे पहा तिथं, एकच मिरचीचं झाड आहे आणि बाकी सगळे पूर्ण पाळलेले आहे. हे काय एकदमच कमी जास्त होतं असं कॅमेरामध्ये झूम करायला गेलं. चला तर मग मी भेंडी वगैरे काढून घेते आता, आणि त्यानंतर मग आता का तुम्हाला दाखवते. पतंग उडवायचा प्रयत्न करते, मी काही पतंग उडत नाही, त्याची शेपटी वगैरे तुटले, पूर्णपणे खराब झालंय ते. राहू दे, चला चल दादा, नसते उडत ते. ते असं गवत वगैरे झालंय ना, ते मला असं काढून घ्यायचं आहे. इकडं पडले लोखंड वगैरे सगळं नीट व्यवस्थित करायला लागणार. चला तर मग मी भाज्या किती तोडून आणि नंतर मग घरी जायचं. नंतर लाईट जाते, अजून गॅसवर व्यवस्थित गॅस संपत आलाय.
सकाळी लवकर 6:30ला डबा करायला लागतोय. मग गॅस संपला तर कशावर डबा करायचा मग तेवढा, म्हणून तेवढीच बचत थोडं म्हणजे चुलीवर स्वयंपाक करायला लागते. लाईट आहे ना तोपर्यंत स्वयंपाक करून घेतला तर नाही तर नंतर लाईट जाते आणि मग चुलीवर स्वयंपाक करायला लागतो. आज स्वयंपाक चुलीवरच केला आहे. सकाळी लवकर 8ला लाईट गेली आणि लाईट गेल्यावरती मग आणि त्यात जळण काय होतं भिजलेलं असतं. झाकून ठेवलं ना तरी पण म्हणजे पाऊस पडल्यावरती असं पापड्या कशा आपण तळल्यावरती शिसमल्यासारखं होतं तसं होतं. तर मग असं लाईट आहे तोपर्यंत स्वयंपाक करून घेते आणि जाते भाजीपाला तोडून. आता भेंडी असते म्हणजे डब्यापुरती निघते, तिघांच्या डब्यापुरती तर निघते भेंडी. काय झालंय हर्ष? स्टॉप कर दे रे. आणि आता झाले भाजी काढून आणि थांबा मी तुम्हाला दाखवते म्हणजे काय काय भाजी काढली आणि किती काढले ते आहे. पहा इथं थोडी शेपू आहे, ही शेपू, ही चुका आहे, इथं पालक, ही कोथिंबीर आणि ही भेंडी. तर एवढ्या अशी. आणि आता मी सकाळी कारलं शिजवून ठेवलं होतं पण ते खोबरं वगैरे बारीक करायला मला जमलं नाही, लाईट गेली. का तर आज रविवारची सुट्टी होती आणि मुलांना आंघोळ घालण्यात माझा टाईम गेला आणि स्वयंपाकाला गेली. निम्मा स्वयंपाक झाला म्हणजे भाज्याही बनवून घेतल्या. भाज्या म्हणजे बटाट्याची भाजी करून घेतली आणि त्यानंतर लाईट गेली म्हणलं होतं आता खोबरं वगैरे सगळं म्हणजे तयारी केली होती मिक्सरवरची बारीक करायची, पण लाईट गेली. मग ते कारलं शिजवून तसंच ठेवलं. आता कारल्याची भाजी आणि सगळ्या भाज्या काढल्यात ना, ते भेंडी सोडून हे बाकीचे पालक, शेपू आणि चुका ह्या सगळ्या भाज्या मिक्स करून मी शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर छानशी भाजी बनवणार आहे आणि बनवल्यावर आणि त्यासोबत भात खायला बनवणार आहे आणि त्यासोबत मी भात खायला बनवणार आहे आणि लय मस्त लागते ती भाजी. मग जाते आता घरी आणि घरी जात तुम्हाला ऊन भरपूर पडले बरं का, ऊन पडले आणि म्हणजे असं मोबाईलवर चमकते ऊन आणि तोंडावरती पण चमक. तर मी दाखवते नेक्स्ट कधी तसं पेरू खाते. ही पहा इथं कशी बसली आणि रुसून बसली, अजून रुसली आहे ती. मोठी आहे सगळ्यात पण सगळ्यांना ती रुसून बसली तिथं. चल की तर इकडं काय चाललंय बघा इकडं. चला तर मी आता घरी आले आणि घरी आले म्हटल्यावरती अजून त्यात मला मका भाजून द्यायची आहे पोरांना. मका पण भाजून देते मी आणि भाज्या वगैरे बनवून घेते, चपात्या, भाकरी. तर मोठी फॅमिली म्हटल्यावरती आज आता 2-2.5 तास जाणार आहेत स्वयंपाकाला. आज खूप उशीर झाला आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.